हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट डेकोर बाय भक्ती। तर आज आपण बघूया संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी आणि डेकोरेशनच्या काही आयडियाज। सो माझ्या घरी खूप साऱ्या जुन्या अशा लग्न पत्रिका अवेलेबल होत्या ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। आणि या सगळ्या पत्रिकांना मी चौकोनी आकारामध्ये स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलं। आपण संक्रांतीचं डेकोरेशन बघतोय, त्यामुळे संक्रांत डेकोरेशनमध्ये सगळ्यात इझिएस्ट जे क्राफ्ट आहे दॅट इज पतंग म्हणजेच काईट। सो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, आपल्याला या पेपरपासून पतंग म्हणजेच काईट बनवायचे आहेत। तर पतंगाचे दोन भाग असतात, एक चौकोनी भाग आणि खालचा त्रिकोणी भाग। हे दोन्ही मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर माझ्याकडे या पत्रिकेंसोबतच असलेल्या आउटर बॅग सुद्धा होत्या। सो त्या बॅग सुद्धा मी यूज केलेल्या आहेत। आता तुमच्याकडे सुद्धा अशा बॅग्स असतील का नाही हे आपण सांगू नाही शकत, पण एक जनरल आयडिया तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच मिळेल। सो बेसिकली या बॅगवर आपल्याला पतंगाचे दोन्ही भाग म्हणजे त्रिकोण आणि चौकोन चिकटवून घ्यायचा आहे। आणि मी अशा प्रकारे चिकटवलाय की त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते दिसत नाहीये। सो अशा प्रकारे या बॅग्स संक्रांतीच्या थीमला शोभतील अशा प्रकारे रेडी झालेल्या तुम्ही बघू शकताय। आता संक्रांत हळदी कुंकवाला तुम्ही जी कोणती गोष्ट लूट करणार आहात ती वस्तू तुम्ही या बॅगमध्ये ठेवून आरामात देऊ शकता। तर ही झाली डेकोरेशनची पहिली आयडिया। आता जी दुसरी आयडिया आहे त्याच्यामध्ये आपण सिंपल याच पत्रिकांचा परत वापर करून ज्याप्रमाणे आपण आता पतंग बनवले तसेच परत एकदा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये पतंग बनवून घेणार आहोत। मग यामध्ये तुमच्याकडे जुन्या उरलेल्या पत्रिका जरी नसतील, तुम्ही कुठलाही चार्ट पेपर त्यामध्ये यूज करू शकता, कुठलाही वेस्ट पेपर सुद्धा यूज करू शकता। आणि कागदाचं पतंग बनवून झालं, कट करून झालं की फोम शीट घेतलेली आहे। फोम शीटच्या आधारे तुम्ही बघू शकताय पतंगाला ज्या काड्या असतात त्या काड्या आणि जे डोळ्यांसारखं पतंगाचं असतं तो भाग, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बनवून घेऊ शकता। आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्स यूज करून तुम्ही कलरफुल पतंग तयार करू शकता। सो हे साधे पतंग तुम्ही भिंतीला जरी चिकटवून ठेवले तुमच्या हळदी कुंकवाच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी, तरी खूप सुंदर लुक असा घराला येऊ शकतो। तर व्हिडिओमध्ये तुम्ही हलव्याचे दागिने सुद्धा बघू शकताय, जे लहान मुलांचे हलव्याचे दागिने आहेत। याचा एक सेपरेट ट्युटोरियल व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ऑलरेडी। सो तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। आणि अजून संक्रांत स्पेशल व्हिडिओज बरेच आहेत चॅनलवर, ते सुद्धा नक्की बघा। भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या क्राफ्ट क्रिएशनचं। तोपर्यंत स्टे ब्युटिफुल, स्टे क्रिएटिव्ह। थँक्यू, बाय बाय।